नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 12वी प्रथम सत्र परीक्षा 2024-25 गुण 50 आहेत बघा. विषय अर्थशास्त्र आहे. तर आपण ही अर्थशास्त्राची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत आणि त्याचबरोबर या प्रश्नपत्रिकेतील उत्तरे सुद्धा पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका. तर चला सुरुवात करूया. अगोदर आपण हा संपूर्ण पेपर बघणार आहोत आणि त्यानंतर यातील प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर बघा, हा पहिला प्रश्न आहे. तर बघा, आपण हे संपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. यातील आपण प्रत्येक प्रश्नांचे आता उत्तर बघूया. तर चला सुरुवात करूया. तर बघा, पहिला प्रश्न. पहिला प्रश्न. खालील विधाने पूर्ण करा. एक, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र. मी तुम्हाला उत्तर सांगते डायरेक्ट. स्थूल अर्थशास्त्र. पर्याय ब. 2, जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता घटते. क बघा हा पर्याय. 3, मागणी व किंमत यांचा फलनसंबंध खालील सूत्राने असा टिंबटिंब. तर बघा पर्याय अ. dx बरोबर f(px). तर बघा चौथा प्रश्न. बघा, रिकाम्या जागा आहेत त्या. एका जादा नगसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्तीत झालेली निव्वळ वाढ म्हणजे टिंबटिंब. तर बघा, तर सीमांत प्राप्ती. ब बघा पर्याय. त्यातील पाचवा प्रश्न. बघा, वस्तुभेद हे या स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. मक्तेदारीयुक्त स्पर्धा. बघा क. त्यातील ब, सहसंबंध पूर्ण करा. 1, स्थूल अर्थशास्त्र उत्पादन सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्र किंमत सिद्धांत. तुम्हाला उत्तर बघा, इथे सर्वांची उत्तरे दिलेली आहेत. बघा, 2, पेन आणि शाई पूरक वस्तू. चहा, कॉफी पर्यायी वस्तू. 3, मागणी वक्र खाली येणारा, पुरवठा वक्र वर जाणारा. 4, एकच किंमत पूर्ण स्पर्धा, भिन्न किंमत मक्तेदारीयुक्त स्पर्धा. 5 बघा, एक ग्राहक वैयक्तिक मागणी, अनेक ग्राहक बाजार मागणी. तर बघा प्रश्न दुसरा. बघा, खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ते स्पष्ट करा. कोणते 2 लिहायचे आहेत तुम्हाला. त्यातील पहिला बघा, शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज देणे. तर बघा, याचे उत्तर बघूया आपण. तर बघा उत्तर. उदाहरणातील संकल्पना बघा. उत्पादन घटकांचे मोबदले देणे. संकल्पनेचे स्पष्टीकरण बघा. वस्तूच्या उत्पादनासाठी भूमी, श्रम, भांडवल व संयोजक हे उत्पादन घटक आवश्यक असतात. या उत्पादन घटकांना उत्पादन प्रक्रियेत सहभागी झाल्याबद्दल उत्पादकाकडून अनुक्रमे खंड, वेतन, व्याज व नफा हे मोबदले प्राप्त होतात. तर बघा, त्यातील दुसरा प्रश्न. बघा, 4000 किलोग्रॅम तांदूळ उत्पन्नापैकी शेतकऱ्याने ₹40 दर असताना 1000 किलोग्रॅम तांदूळ बाजारपेठेत विक्रीस आणला. तर बघा, यातील उत्तर बघा. उदाहरणातील संकल्पना बघा, पुरवठा, आणि आपण याचे स्पष्टीकरण बघूया. तर बघा, तुम्हाला हे फक्त पुरवठ्याचे लिहायचं आहे. बघा, तर बघा, विशिष्ट कालावधीत विशिष्ट किमतीला विक्रेत्याने प्रत्यक्ष विक्रीसाठी पुरवलेली वस्तूंची एकूण नगसंख्या म्हणजे पुरवठा होय. पुरवठा हा साठ्या एवढा असू शकतो, परंतु तो साठ्यापेक्षा. बघा, त्यातील तिसरं बघा, भारतात साबण उत्पादनाच्या अनेक कंपन्या आहेत. तर बघा,
उदाहरणातील संकल्पना मक्तेदारीयुक्त स्पर्धा. तर आपण संकल्पनेचे स्पष्टीकरण बघूया. तर बघा, तुम्हाला इथून लिहायचं आहे, मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा ज्यात अनेक विक्रेते अगदी जवळच्या पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूचे उत्पादन करतात. त्यातील ब बघा, फरक स्पष्ट करा. कोणते दोन लिहायचे आहेत बघा, विभाजन पद्धत आणि राशी पद्धत. तर बघा, तुम्हाला हे असं लिहायचं आहे, विभाजन पद्धत आणि राशी पद्धत. त्यातील दुसरा बघा, एकक लवचिक मागणी आणि जास्त लवचिक मागणी. तर बघा, तुम्हाला हे असं लिहायचं आहे, एकक लवचिक मागणी आणि जास्त लवचिक मागणी. तर बघा, असं लिहायचं आहे. त्यातील तिसरं बघा, साठा आणि पुरवठा. तर बघा, साठा आणि पुरवठा. त्यातील प्रश्न ई बघा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही दोन लिहायचे आहेत. पहिला बघा, उपयोगिताचे कोणतेही 4 प्रकार स्पष्ट करा. तर बघा, आपण बघूया उत्तर याचे. तर बघा, हे उत्तर आहे, उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा. तुम्हाला हे 4 प्रकार लिहायचे आहेत. एकूण 6 आहेत. तुम्ही त्यातील 4 लिहिले तरी चालतील, कुठलेही. तर बघा, हा शेवटचा काल उपयोगिता. तर त्यातील दुसरा बघा, पुरवठ्याचे कोणतेही 4 निर्धारक घटक स्पष्ट करा. तर बघा, उत्तर पुरवठ्याचे निर्धारक घटक बघा, चार लिहायचे आहेत, पण तुम्हाला मी सर्व दाखवत आहे. तिसरा बघा प्रश्न, मक्तेदारीची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर बघा, ही मक्तेदारीची वैशिष्ट्ये स्पष्ट करायचं आहे. बघा, मक्तेदारीचा अर्थ लिहायचा आहे. नंतर ही वैशिष्ट्ये आहेत बघा. ही दुसरं बघा, पहिलं एकच विक्रेता. दुसरं पर्यायी वस्तूंचा अभाव. तिसरं बघा, प्रवेशावर निर्बंध. 4 बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण. 5 किंमतकर्ता. 6 मूल्यभेद. बघा, यातील तुम्ही कोणतेही 4 पाठ करून तुम्ही लिहू शकता. तर बघा, प्रश्न चौथा, खालील विधानाशी आपण सहमत आहात की नाही हे सहकारण स्पष्ट करा. कोणते दोन लिहायचे आहेत बघा. पहिला आहे, स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. तर बघा, उत्तर या विधानाशी मी सहमत आहे. तर बघा, कारण स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे अर्थशास्त्र आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकांचा अभ्यास करणारे अर्थशास्त्र आहे. तर बघा, हे संपूर्ण तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. चौथा बघा, दुसरा, तिसरा, चौथा बघा. तर बघा, दुसरं, घटत्या सीमांत उपयोग. तर बघा, उत्तर, तर या विधानाशी मी सहमत आहे. तर बघा, कारण तुम्हाला इथनं लिहायचं आहे बघा, विवेकशीलता, संख्यात्मक मापन आणि एकजिन्सीपणा. हे तुम्हाला 3 लिहायचे आहेत. त्यातील तिसरं बघा, कमी लवचिक मागणी वक्र पसराट उताराचा नाही. तर बघा, या विधानाशी मी सहमत नाही. कारण बघा, त्यातील पहिला मुद्दा लिहायचा आहे, कमी लवचिक मागणी वक्र तीव्र उताराचा असतो. आणि दुसरा मुद्दा लिहायचा आहे, वस्तूच्या किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा वस्तूच्या मागणीतील शेकडा बदलांचे प्रमाण कमी असल्यास त्या मागणीस कमी लवचिक मागणी असे म्हणतात. तर 5वा प्रश्न बघा, हा तक्ता पूर्ण करायचा आहे तुम्हाला.
आणि त्यावरील प्रश्नसुद्धा सोडव. तर बघा 5वा प्रश्न बघा. तर त्यातील पहिला बघा, खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. तर बघा, हे वस्तूचे नग, एकूण उपयोगिता, सीमांत उपयोगिता. तर बघा, हा तक्ता पूर्ण करायचा आहे तुम्हाला. आणि प्रश्न बघा, 1 वरील तक्ता पूर्ण करा. 2 त्यामधील बघा, जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता टिंबटिंब. तर उत्तर बघा 0 असते. ब, जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता टिंबटिंब. बघा उत्तर दिलेलं आहे मी तिथे, ऋण होते. प्रश्न त्यातील 5व्यातील दुसरा बघा, खालील आकृती अभ्यासातून आकृतीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, ही आकृती आहे वस्तूंची मागणी व पुरवठा. तर बघा, त्यातील पहिला प्रश्न बघा, वरील आकृतीत क्ष अक्षावर काय दर्शवले आहे. तर बघा, क्ष अक्षावर मागणी व पुरवठा दर्शवला आहे. त्यातील दुसरं बघा, कोणत्या किमतीला मागणी व पुरवठ्याचा समतोल साधला आहे. तर बघा 300 रुपये या किमतीला मागणी व पुरवठ्याचा समतोल साधला आहे. तिसरा बघा, वरील आकृतीत य अक्षावर काय दर्शवले आहे. तर किंमत दर्शवली आहे. तर बघा चौथा प्रश्न, वरील आकृतीत मागणी व पुरवठ्याचा समतोल कोणत्या बिंदूने दर्शवला आहे. तर बघा बिंदू स या अक्षराने दर्शवला आहे. त्यातील तिसरा बघा, मागणीनुसार अर्थव्यवस्था, ऑन डिमांड इकॉनॉमी. तर बघा, हा तुम्हाला दिलेला आहे, पॅरेग्राफ आलेला आहे, त्यानुसार तुम्हाला इथं उत्तरे लिहायची आहेत. बघा, पहिला प्रश्न आहे, मागणीनुसार अर्थव्यवस्थेला काय म्हणतात. तर बघा उत्तर आहे, मागणीनुसार अर्थव्यवस्था म्हणजे डिजिटल मार्केटिंग आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी वस्तू आणि सेवांचे तत्काळ वितरण करून ग्राहकांची मागणी त्यांच्या इच्छेनुसार पूर्ण करण्यासाठी तयार केलेली आर्थिक क्रिया होय. त्यातील दुसरा प्रश्न बघा, मागणीनुसार अर्थव्यवस्थेची कोणतेही 2 उदाहरणे लिहा. तर बघा, उदाहरणे आहेत राईड शेअरिंग प्लॅटफॉर्म उबर आणि ओला, तसेच घरपोच किराणा पोचवणारे बिग बास्केट, इन्झो, रिलायन्स, जिओ मार्ट अशी ही उदाहरणे आहेत. तर वरील उत्तराविषयी आपले मत लिहा. तर बघा, तर तुम्हाला याचे मत लिहायचे आहे. तर प्रश्न 6वा बघा, सविस्तर उत्तरे लिहा. कोणते एक लिहायचं आहे. बघा, 1 मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा. तर बघा उत्तर बघा, याचे मागणीच्या नियमांचे अपवाद स्पष्ट करा. याचे उत्तर आपण बघतोय. बघा, त्यातील मुद्दा पहिला आहे गिपेनाच्या वस्तू. तर बघा, हे तुम्हाला सर्व लिहायचं आहे. तुम्हाला हा एक प्रश्न 8 मार्काला आहे, त्यामुळे तुम्हाला सर्व मुद्दे लिहायचे आहेत. तर बघा, 2 प्रतिष्ठेच्या वस्तू. 3 भविष्यकालीन किमतीचा अंदाज. 4 बघा किमतीचा अभ्यास, अज्ञान. 6 सवयीच्या वस्तू. तर बघा, तुम्हाला इथपर्यंत लिहायचं आहे. अपवादात्मक मागणीचा वक्राचा आकार धनात्मक असतो. इथपर्यंत तुम्हाला याचे उत्तर लिहायचं आहे. तर आता आपण पुढील प्रश्न बघूया. तर बघा, पुढील प्रश्न आहे मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक स्पष्ट करा. तर बघा, मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक. तर बघा, यातील पहिला बघा वस्तूचे स्वरूप. दुसरा आहे पर्यायी वस्तूची उपलब्धता. 3 वस्तूचे उपयोग. तर हे मुद्दे सर्व तुम्हाला लिहायचे आहेत. बघा, 4 व्यसनाच्या वस्तू, सवयी, टिकाऊपणा, पूरक वस्तू, उपभोक्त्याचे उत्पादन, गरजेची तीव्रता आणि
कालावधी. तर बघा हे सर्व तुम्हाला लिहायचे आहे, तेव्हा तुम्हाला 8 मार्क भेटतील. तर बघा विद्यार्थ्यांनो, असे आपण इयत्ता 12वीची प्रथम सत्र परीक्षा 2024-25ची अर्थशास्त्र या विषयाची बघितलेले आहे. तर आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल विद्यार्थी